हॅलो नमस्कार, सासूबाई सुनबाई रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत। आज मी तुम्हाला पालकचा डोसा कसा करायचा ते दाखवणार आहे। त्यासाठी मी हा पालक असा तोडून घेतलेला आहे, निवडून धुवून पण घेतलेला आहे। मी 2-3 पाण्याने आता स्वच्छ धुवून घेतलेला आहे। ह्याला आता थोडं पाणी घालून याला उकडून घ्यायचं आहे। आणि त्यासाठी तांदळाची पीठ 1 वाटी, रवा 1 वाटी, हे आलं, मिरची, लसूण, 1 चमचा जिरं। आता हा पालक मी उकडायला ठेवणार आहे पाणी घालून। यामध्ये थोडंसं पाणी घालून फक्त गरम होईपर्यंतच ठेवायचं। हे जास्त म्हणजे उकळी आणायची नाही, जास्त पाला शिजवून घ्यायचा नाही। आता ह्याला एकच उकळी आणायची आहे। हा रवा मी चाळूनच घेतलेला 1 वाटी आणि 1 वाटी तांदळाचं पीठ, हे पण मी चाळून घेतलेलं आहे। आता ह्याला पाणी घालून बॅटर तयार करायचं। ह्याला आता थोडं थोडं पाणी घालून बॅटर तयार करून घ्यायचं। तीन वाटी पाणी लागलेलं आहे यासाठी। या वाटीने 2 वाट्या रवा, 1 वाटी तांदळाची पिठी, त्यासाठी 3 वाटी पाणी लागलेलं आहे। आता याला 5 मिनिटं भिजायला ठेवायचं आहे। आता भिजल्यानंतर आणि घट्ट होते। तुम्ही पण करून बघा असा पालकचा डोसा, पौष्टिक असा, मुलांना पण आवडेल। कुरकुरीचा असा खाण्यासाठी छान असा डोसा। त्यामध्ये जिरं घालायचं 1 चमचा। आता भिजायला सोडायचं 5 मिनिटं। एकच वाफ आणलेली यायला, फक्त त्याचा कच्चापण घालवण्यासाठी। आता ह्याला मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। आता गरमच आहे, गार झाल्यावर पेस्ट करून घ्यायची। त्यामध्ये मिरची टाकायची, आलं, लसूण, जिरं। आता याची पेस्ट करून घ्यायची। पेस्ट केलेली आहे मिक्सरला, ती आता त्यामध्ये टाकायची आहे। मी आता सगळी नाही टाकणार, मला थोडं नंतर करायचं आहे। आता मिक्स करून घ्यायचं आहे। आता ह्यामध्ये मीठ टाकायचं आहे चवीनुसार, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। साखर अर्धा चमचा। यामध्ये आता बेकिंग सोडा टाकायचा आहे अर्धा चमचा। थोडंसं पाणी टाकायचं आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचं। जास्त पातळ नाही, जास्त घट नाही, हे प्रमाण बरोबर आहे। 2 वाटीला 3 वाटी पाणी। गॅसवर पॅन ठेवलेला आहे, गॅस पण मोठा केलेला आहे। आता ह्याला तेल लावून घ्यायचं आहे। डोसा काढायला घ्यायचा, गॅस कमीच करायचा आहे सुरुवातीला। आता पॅन गरम झालेला आहे। त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि गॅस मोठा करायचा। परतून आता दोन्ही बाजूने असं चांगला छान असा भाजून घ्यायचा आहे।
दोन्ही बाजूने तेल लावून घ्यायचं. छान झालाय बघा. पालकचा घावना, पालकचा डोसा, ही खोबऱ्याची चटणी, पुदिन्याची चटणी, शेजवान चटणी असा छान लागतो सवड्याबरोबर. असा खाण्यासाठी तयार आहे. अजून एक तुम्हाला दाखवणार मी करून. झाकण ठेवायचं आहे. वरतून असं तेल लावून घ्यायचं. किती छान बघा. पालकचा डोसा करून बघा. छान असा पालकचा डोसा खाण्यासाठी तयार आहे. पालकचा डोसा खाण्यासाठी तयार आहे. किती छान झालेला आहे. त्याबरोबर खायला खोबऱ्याची चटणी. पौष्टिक असा पालकचा डोसा घावणं खाण्यासाठी तयार आहे. आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.